नमस्कार. मी परमदास जाधव. इराण आणि इस्रायल जे युद्ध चालू आहे, त्या युद्धात आणि मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या या इराण आणि इस्रायल या युद्धामध्ये संघर्षामुळे मोठे नुकसान झालेले आहे आणि जीवितहानी होताना दिसत आहे. तर तिथे अडकलेले किंवा नोकरी करणारे भारतीय नागरिकही या युद्धामुळे बळी ठरत आहेत आणि आणखी एक भारतीयाच्या मृत्यूमुळे आज तरी मोठी खळबळ माजलेली आहे. तर अमेरिका इस्रायलने मिळून संयुक्तातल्या ज्या इराणवर हल्ला केल्यामुळे सुरू झालेल्या युद्धाचा आज हा 31वा दिवस आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या संघर्षात प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. तर जीवितहानीसुद्धा हे झालेलं आहे. याचा फटका या तिन्ही देशासह जगाला सुद्धा आपल्याला भोगावा लागतो. एकीकडे युद्धामुळे जगात अशांतता नांदत असूनही ऊर्जा संकट तीव्र होताना आपल्याला दिसत आहे. तसेच यामुळे जीवितहानी होताना दिसते. भारताला या संघर्षाचा फटका बसत आहे आणि म्हणूनच युद्धामुळे तिथे जे भारतीय अडकलेले आहेत किंवा नोकरीनिमित्ताने तिथे राहतात, ते भारतीय देखील त्या भारतीयांना झळ पोहोचत आहे आणि अनेक जण तर त्याला बळी पडलेले आहेत. या संदर्भात कुवेतच्या वीज आणि पाणी जे शुद्धीकरण प्रकल्प आहे, त्याच्यावर झालेल्या या इराणी हल्ल्यात एक भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने उघड आलेले आहे. तर कुवेतच्या या विद्युत आणि जल मंत्रालयाने सोमवारी पहाटे अनेक सोशल मीडियावर ह्या न्यूज आलेल्या आहेत. तर या हल्ल्यात प्लॉटच्या एका सर्व्हिस बिल्डिंगचेही नुकसान झालेले आहे. त्यात नमूद करण्यात आले की कुवेतवरील इराण हल्ल्याचा एक भाग म्हणून एक विद्युत आणि जल शुद्धीकरण प्लॉटवरील सर्व्हिस बिल्डिंगवर हल्ला करण्यात आलेला आहे, ज्यात एक भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि इराणमध्ये हे मोठे नुकसान झाले आहे. असं इराणी हल्ल्यानंतर मंत्रालयाच्या प्रवक्त्या फातिमा अब्बास जोहर यांनी सांगितलेले आहे. तर इराणमध्ये सुरू असलेल्या या युद्धात भारतीय नागरिकाचा समावेश झालेला असून ही काही पण पहिली घटना नाही. त्यापूर्वी अनेक भारतीय या हल्ल्यामध्ये आपले प्राण गमावले. इराणमधील युद्धाची बिघडती चाललेली परिस्थिती पाहता तिथे अडकलेले भारतीय मायदेशी सुरक्षित परतावेत, यासाठी भारत सरकार सतर्कपणे सतत प्रयत्न करत आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षात आणि दोन्ही बाजूच्या हल्ल्यामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत एकूण 7 भारतीयांचा मृत्यू झालेला आहे. तर एक भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता आहे. जी भारतीय नागरिक आहे ती बेपत्ता आहे. गेल्या शुक्रवारी राजधानी दिल्लीत पश्चिम आशियातील घडामोडीवर झालेल्या आंतर मंत्रालयीन बैठकीदरम्यान आखाती देशातील अंतरिम सचिव असीम महाजन यांनी ही माहिती दिली आहे. तर आजच्या घटनेनंतर मृत्यू भारतीयाची संख्या आता 8 वर गेलेली आहे. तर गेल्या आठवड्यात देखील एका भारतीयाचा मृत्यू झाला होता. गुरुवारी अबू धाबीमध्ये झालेल्या हल्ल्यात आणखी एक भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला, असं अतिरिक्त सचिव
असीम महाजन यांनी सांगितले. अबू धाबीमध्ये भारतीय दूतावास पीडित कुटुंबियांच्या सतत संपर्कात असून मृतदेह मायदेशी लवकरात लवकर परत आणण्यासाठी स्थानिक प्रशासने समन्वय साधत आहेत, असं सांगत महाजन यांनी पीडित कुटुंबासमेत सरकारच्या वतीने तीव्र शोकसंवेदना व्यक्त केलेल्या आहे. तर अबू धाबीवर झालेल्या इराणी हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला, तर आणखी एक जण जखमी झालेला आहे. या भारतीय नागरिकाला किरकोळ दुखापत झालेली आहे. उपचारानंतर त्याचा रुग्णालयातून घरी सोडण्यात आला. गेल्या आठवड्यापर्यंत विविध घटनांमध्ये एकूण 7 भारतीय नागरिकांनी आपले प्राण गमावले. तर बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि मृत्यूचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ओमान, इराण आणि UAE मधील भारतीय दूतावास हा स्थानिक अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. तर 28 फेब्रुवारी रोजी इराण आणि अमेरिका, इस्रायल या युद्ध सुरू झाल्यापासून 4,75,000 भारतीय सुखरूप परतलेले आहेत आपल्या भारतात, असं भारतीय सरकारतर्फे सांगण्यात आलेलं आहे. सौदी अरेबिया आणि ओमानमधील विमानतळावर लोकांना बाहेर काढले जात आहे आणि कतारची जी हवाई हद्द आहे ती अंशतः पुन्हा उघडण्यात आलेली आहे आणि तिथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र UAE आणि बहरीनची हवाई हद्द गेल्या आठवड्यापर्यंत बंद होती आणि त्यामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी विविध पर्यायी मार्गांचा वापर केला जातो आणि या मार्गामध्ये ॲमिनियो मार्ग, इराण ते भारत, जॉर्डन मार्ग, इराण ते भारत आणि जॉर्डन आणि सौदी अरेबिया मार्ग, इराक ते भारत आणि सौदी अरेबिया मार्ग, कुवेत व बहरीन हे भारत यांचा समावेश आहे. तर या मार्गे लवकरात लवकर त्या देशांमध्ये आपले लोक आहेत ते भारत हे सुरक्षित असे नियोजनपूर्वक लोक आणत आहेत आणि हे सरकारचं एक मोठं पाऊल आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल आणि म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.